श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया वांग्याची भरीत. बघा, इथे मी मस्त वांगं घेतलेलं आहे. असं मस्त एक वांगे कलर, तसं जांभळं डार्क वांगं घ्यायचं आणि असं वाजून बघायचं आणि हलकं घ्यायचं. असं जितकं हलकं असेल तेवढं ते चांगलं. तर बघा, असं वांगं घेतले. आता आपण याला तेल लावून घेऊ. तेल लावून घ्यायचं आणि आपण याला गॅसवरती भाजून घ्यायचे. वांग्याचं भरीत करण्यासाठी त्याला भाजणं गरजेचं आहे, त्यासाठी तेल लावून चांगलं भाजायचं. तर बघा, आता आपण हे भाजून घेऊया, गॅसवर ठेवून भाजून घेऊया. तर बघा, असं मी गॅस आता पेटवते आणि जाळी, अशी जी जाळी असते ना ती ठेवायची, म्हणजे वांगं कसं व्यवस्थित राहून ते उलटून पालटून सगळ्या बाजून चांगलं भाजून निघतं. असं जाळीवर ठेवलं का म्हणजे बर्नरला चिटकत नाही ते, त्यामुळे अशी जाळी ठेवायची. खूप छान लागते हे वांग्याचं भरीत. खरंच हे दह्यातलं भरीत करणार आहोत आपण. दह्याचं भरीत खूप छान लागतं. तर गावा साईडला चिंच लावून करतात, काही काही ठिकाणी नुसतंच असं भरीत करतात, म्हणजे दही वगैरे चिंच काहीच न वापरता फक्त कांदा खोबरं घालून असंच करतात भरीत. पण हे जे भरीत आहे ना, आज मी तुम्हाला दाखवणार आहे, हे दह्याचं, हे खूप एवढं चविष्ट, असं इतकं अप्रतिम चविष्ट लागतं ना. जर तुम्ही जेवणामध्ये या भरटाचा समावेश केला ना, तर तुमच्या जेवणाची रंगत एवढी वाढणार ना, म्हणजे तुमचं जेवण एक नंबर होणार. जर कोण पाहुणे येणार असतील तर तुम्ही आवर्जून हे भरीत करा आणि मग त्यांना ते जेवण एवढं आवडेल ना. या भरीतमुळे तुमचं जेवण एक नंबर होईल. त्यामुळे हे आवर्जून तुम्ही करून बघा. हे भरीत खूप छान लागतं. तर बघा, हे भरीत असं चांगलं सगळ्या बाजूने चांगलं भाजून घ्यायचं. असं छान भाजून घ्यायचं सगळ्या बाजूने, पूर्ण म्हणजे असं ते चांगलं भाजून झालं पाहिजे. बघा, हे सगळं असं त्याचे ते सालं पण आपोआप ते निघायला येतील, असं एवढं चांगलं भाजायचं. असं म्हणजे लूज पडलं पाहिजे, ते असं नरम झालं पाहिजे. अशा पद्धतीने ते चांगलं भाजून घ्यायचं गॅसवरती. आता मस्त असं भाजून घेऊया आणि मस्त असं भरीत खूप छान लागतं. काय नाही, झटपट होते ही रेसिपी. फक्त हे भाजणं व्यवस्थित पाहिजे. भाजून झालं, सगळी तयारी करून ठेवली का झटपट भरीत बनतं आणि चवीला तर एक नंबर अप्रतिम लागतं. तुम्ही खरंच हे दह्यातलं भरीत करून बघा, तुम्हाला पण आवडेल. एवढं छान लागतं ना जेवताना, आणि चपातीबरोबर किंवा भाताबरोबर वगैरे मस्तच, खूपच छान, खूपच छान लागतं. मी एवढं बोलते, खूपच छान, खूपच छान. तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हीच सांगा की भरीत कसं झालेलं. खूप छान लागतं, नक्की करून बघा. तर अशा प्रकारे आपण हे चांगलं वांगं भाजून घ्यायचं, म्हणजे वांग्याला खूप छान प्रकारे भाजून घ्यायचं एकदम सगळ्या बाजूनी. बघा, असं आलटून पालटून त्याला उभं करून वगैरे सगळ्या बाजूनी चांगलं भाजून घ्यायचं. मी अगोदर पण ही रेसिपी दाखवलेली भरीतची, आता पुन्हा दाखवते. तर बघा, हे भरीत मस्त, आमच्याकडे तर हे सगळ्यांना आवडतं. भरीत असेल ना जेवणात, म्हणजे बघायलाच नको, जेवण आता छानच होणार. भरीत असलं म्हणजे खूप सगळ्यांना आवडतं भरीत. अगदी आवडीने सगळे खातात आणि संपून पण जातं ते, राहतसुद्धा नाही, एवढं छान लागतं भरीत. तर बघा, अशा प्रकारे असं छान असं भाजून घ्यायचं, चांगलं असं लूज पडेपर्यंत असं चांगलं फिरून वगैरे सगळं असं सगळ्या बाजूने चांगलं भाजून घ्यायचं. बघा, आता ते झालं आहे, बंद केला आता मी गॅस. मस्त भाजून झाले. आता काढून घेऊ आपण ताटलीत. आता खूप गरम आहे ते. आता आपल्याला याचे ना सालं काढून घ्यायच्यात. सगळी जी सालं आहेत वरची ती काढून घ्यायच्यात. बघा, अजून पण ते गरमच आहे, तरीसुद्धा जशी निघतील तशी काढायची सालं. बघा, आता मी ते चाकू घेतलं आहे, चाकूने असं काढूया. बघा, असं मस्त असं सालं काढून घेऊ. तर बघा, असं काढून घ्यायची सालं, हाताने वगैरे असं काढून घ्यायची. मस्त निघतात ती सालं सगळी, म्हणजे वांग्याचं साल सगळं निघतं ते.
अशी सगळी काढून घ्यायची. गरम गरम आहे. आता असं काढून त्याला ना पाण्याखाली धुवून घ्यायचं. म्हणजे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे जे सालं जी चिटकलेली असतील ना ती निघून जातील. त्याकरता वरून असं पाणी थोडं टाकून धुवून घ्यायचं. चाकूने काढायचं असं वरच्यावर. आता मी सगळी अशी सालं काढलेली आहेत. थोडंफार असं राहतं ना चिटकलेली सालं, त्याकरता आता आपण याच्यावरती थोडं पाणी टाकून धुवून घेऊ. बघा, आता थोडंसं पाणी टाकून धुवून घेऊ. मस्त असं वांग्याचं भरीत आता तयार होईल. आता आपण पाणी टाकून धुवूया, म्हणजे ते चिटकलेले काही सालं असतील ते निघून जातील. असं स्वच्छ करून घ्यायचं. बस, जास्ती काय खळखळून धुवायची गरज नाही. बस झालं. थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं. झाले बघा. आता आपण हे वांगं फोडून घ्यायचे, म्हणजे त्यातल्या या बिया असतील काही त्या काढून घ्यायच्या. तर बघा, आता मी हे वांगं कापून म्हणजे फोडून घेते आणि बिया काढून घेऊ. आता आपण याच्या आतमध्ये काय बिया असतील त्या काढून घ्यायच्या. चाकूने कापू आणि असं फाडून घेऊ मधून, म्हणजे काय बिया असतात त्या निघते. हे बघा, अशा पेरूसारख्या बिया असतात अशा. काही काही वांग्याला नसतात, पण प्लेन पण असतं काही काही वांगं. काही काही वांग्यामध्ये असतात. मग असं फाडून घ्यायचं आणि बघायच्या कुठे बिया असतील त्या काढून घ्यायच्या. सगळ्या बिया, काही बिया नाही घ्यायच्यात, मग बिया काढून घ्यायच्या. असं कट मारून, वांग्याला असं कट मारून घ्यायचे. जिथे असेल तिकडे दिसतात ते. हे बघा, असे थोडंफार काय बिया असतील त्या काढून घ्यायच्या. अशा काढून घ्यायच्या सगळ्या बिया. मस्त लागतं वांग्याचं भरीत. एकदा भाजून झालं, सगळी तयारी करून ठेवली. कांदा, खोबरं, मिरची, कोथिंबीर तयारी करून ठेवलं तर झालं, लगेच होतं. तर बघा, हे भाजून झालं ना मेन, आणि बिया काढून घ्यायच्या. का झटपट होते भरीत. बघा, त्याच्यात किती केवढ्या बिया निघाल्या. असं वाटलं म्हणजे बिया नसतील, कारण ते असं पोकळ आवाज आला म्हणजे असं पोकळ असतं, म्हणजे बिया नसतं. पण तरीसुद्धा बघा, तरीसुद्धा याच्यात बिया निघालेल्या आहेत. तर आपण ते काढून घ्यायच्या बिया. वांग्याच्या बिया कडक कडक असतात त्या, पेरूसारख्या. सगळ्या काढून घ्यायच्या. तर मी सगळ्या बिया अशा काढून घेते. सगळ्या काढून घ्यायच्या. बिया काढायच्या. आता आपण हे वांगं आहे ना, हे वांगं मिक्सरला वाटून घ्यायचं. मिक्सरला नाही केलं आणि जरी तुम्ही चाकूने असं बारीक 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 करून असं हाताने करून घेतलं ना तरी चालेल. पण काही असं कडक बिडक राहतं ना मध्ये, त्याच्याकरता मिक्सरला केलं म्हणजे कसं प्लेन असं होतं, म्हणजे प्लेन असं एकजीव होतं असं. तर बघा, अशा सगळ्या बिया आता मी काढून टाकलेल्या आहेत. अशा ज्या ज्या दिसतात त्या काढत काढत जायचं आपण बिया. आणि आता बघा, आता आहे मिक्सरला आपण हे वांगं वाटून घेऊया. आता मिक्सरला आपण वाटून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात, मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे टाकून वाटून फिरून घेऊया. म्हणजे असं फिरून घ्यायचं, वाटून घ्यायचं म्हणजे नुसतं असं फिरून घ्यायचं. ते प्लेन होतं, म्हणजे असं जे कडक बिडक भाग असतो ना तो प्लेन चांगला होतो. बघा, आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरून घेते मी मिक्सरला. असे काही काही दिसतात ते बिया काढून घ्यायच्या. मिक्सरमध्ये मी फिरून घेते. तर बघा, आता मिक्सरच्या भांड्यात टाकून आता फिरून घेते. मिक्सरमध्ये नाही केलं आणि नुसतं तुम्ही हाताने असं
कुस्करून घेतलं तरी चालतं. आता मिक्सरला फिरून घेते. तर बघा आता मिक्सरला फिरून घेतलं आहे. बघा आता कसं प्लेन झालं आहे ना, मस्त असं प्लेन होतं. मिक्सरला फिरवल्यामुळे कसं प्लेन होतं, असे गाठी गुठ्या नाही राहत. असं आता काढून घेऊ एका वाडग्यात आपण. तर बघा आता हे सगळं मी असं काढून घेते वाडग्यात सगळं. आणि याला लागणार आता साहित्य दाखवते. याचं काढून घेतले तर याला लागणारं साहित्य दाखवते. बघा त्यासाठी मी इथे साहित्य बघा, कांदा घेतलेला आहे. इथे मी 2 कांदे कापून घेतले, कोथिंबीर घेतली बारीक कापून, ओल्या नारळाची चव आणि मिरच्या 2 कापल्यात, आणि इथे दही घेतलेलं आहे, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला आता आपण करूया. तर दहीला जरा बाजूला ठेवूया आणि आता आपण कांदा वगैरे सगळं घालून घेऊया. कांदा, कोथिंबीर, ओल्या नारळाची चव, मिरच्या 2 बारीक मिरच्या कापून घेतल्यात, आणि सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. असं चांगलं मिक्स करून घेऊ. मस्त असं मिक्स करून घेऊ. आता हे तुम्ही चमच्याने करण्यापेक्षा ना हातानेच केलं ना तर खूप छान टेस्ट लागते या भरीतला. कारण ते हाताने चांगलं रगडलं जातं, कांदा चांगला मोडला जातो. त्यामुळे आपल्याला ते हाताने करून घ्यायचं. त्याआधी आपण साखर घालून देऊ, चवीनुसार साखर. या भरीतमध्ये साखर चांगली टाकायची, म्हणजे त्याच्याने छान टेस्ट लागते. कमी नाही टाकायची, साखर चांगली टाकायची, कारण आपण दही वापरणार आहोत. त्यामुळे मग ते साखर पाहिजे, मग खूप छान लागते आंबट गोड असं भरीत. चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि असं चमच्याने मिक्स करून आपण हातानेच ते सगळं. कांदा म्हणजे कुचकरून झाला पाहिजे चांगला. कांदा चांगला कुचकरून झाला ना का त्या भरीतला छान चव येते. आता तुम्ही ते वांगं मिक्सरला न घालता असंच कांद्यामध्ये टाकलं असतं आणि हाताने असं रगडून जरी घेऊन बारीक केलं असतं ना तरी ते छान झालं असतं. तर बघा आता मी हाताने मस्त असं कुस्करून घेणार आहे कांदा. त्याच्याने छान टेस्ट लागते. म्हणतात ना हाताची चव लागते मस्त. तर बघा असं हाताने चांगलं रगडून घ्यायचं, मग छान भरीत लागतं. ते कांदा आपला चांगला असा मिळून आला पाहिजे, असा मोडला पाहिजे तो सगळा. अशा प्रकारे सगळा करून घ्यायचा आणि मग दही मिक्स करायची त्याच्यात. असं चांगला मोडून घ्यायचा, मस्त असं छान भरीत लागतं. चांगला कुस्करून घ्यायचा, त्याच्याने छान टेस्ट लागते. बघा आता मस्त असा कांदा मोडून झालेला आहे. आता चांगला मस्त रगडून घ्यायचा. चांगला रगडून घेतला ना का मस्त मग नंतर दही घालायचं. दही घालून मग ते थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं. चांगलं सेट होतं. फ्रीजमध्ये ठेवलं ना का चांगलं मिळून येतं, सेट होतं, ते पातळ नाही होत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे. आणि मग खाण्याच्या वेळेला ते फ्रीजमधून काढायचं आणि खायचं मस्त. आता आपल्याला केवढं हवं आहे त्या हिशोबाने दही घालायचं. म्हणजे आपलं जेवढं वांगं असेल त्या हिशोबाने दही घालून बरोबर करायचं. साखर मीठ बरोबर बघायची चाखून. साखर कमी असेल साखर घालायचं, मीठ कमी असेल मीठ घालून व्यवस्थित असं छान भरीत बघा झटपट तयार होतं. काहीच टाईम नाही लागत. फक्त वांगं भाजायचं मस्तपैकी, त्या बिया काढायच्या, सालं काढायची, मस्त कुस्करून घ्यायचं. ते कांद्यामध्ये चांगलं रगडून घ्यायचं. साखर मीठ घालायचं, बस. कांदा, खोबरं, मिरची, कोथिंबीर, बस. दही. आणि एवढं मस्त दही, म्हणजे एवढं भरीत छान लागतं ना, हे खूप छान लागतं खरोखर. एवढं जेवणाला एवढी मजा येते ना भरीतमुळे, खूप छान. तर आता श्रावण महिना चालू आहे, तर तुम्ही नक्की असं भरीत करून बघा आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा कसं झालेलं भरीत. तर बघा इतकं असं छान भरीत असं आता झालेलं आहे बघा. आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे चांगलं सेट होतं आणि मग काढायचं. तर थोडीशी साखर घालते आता, दही टाकली जास्ती म्हणून. मग ते बॅलन्स व्हायला बरोबर साखर पाहिजेच.
चाखून बघायचं, म्हणजे साखर लागते. साखर जरा चांगली असली ना का मग भरीत खूप छान लागतं. त्यामुळे साखर पाहिजेच. आता मी फ्रीजमध्ये ठेवते. बघा मस्त असं भरीत आता बघा फ्रीजमधून काढलेलं आहे. आता किती छान सेट झाले बघा, ते मस्त सेट झाले. आता आपण काढून घेऊ. तर बघा आता मस्त असं खाण्यासाठी तयार आहे वांग्याचं दह्यातलं भरीत. मस्त इतकं छान लागतं ना खरंच. आमच्या सर्वांचं आवडीचं म्हणजे भरीत, एक नंबर भरीत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता श्रावण महिना आहे, इतकं छान मस्त भरीत, वांग्याचं भरीत. तर तुम्ही नक्की ट्राय करा, खरंच खूप छान लागतं. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.